नमस्कार मित्रांनो, आज आपण एक शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो. त्या शेतकऱ्याने कांदा पेरणी केली. मग कांदा पेरणी केल्यानंतर पाणी कमी आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न करण्यासाठी या शेतकऱ्याने एक जुगाड तयार केले. कारण हे जवळ एक अर्धा गुंठाचा क्षेत्र आहे. त्या पद्धतीने रेन पाईप टाकून यात कांदा पेरणी केली. कांदा तर उगवून आले, ओपी ओढून या पद्धतीने हे केले. म्हणजे यानं काय होते, कमी पाण्यात म्हणजे पाणी कमी, जेवढं कांद्याला पाणी कमी असेल तेवढा कांदा एक नंबर येतो. या शेतकऱ्यांनी असं या पद्धतीने केले. तुम्ही तुमच्या भागामध्ये कसं करता ते कमेंट सांगा. कारण सर्व शेतकऱ्यांनी सर्व शेतामध्ये या पद्धतीने ह्यांनी केलं, पिंकलर बसवली होती. कारण या पिंकलर कांद्याला कोणतीही नुकसान होत नाही आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी देते. पाटानं कसं होतंय, पाणी भरपूर पाणी मुरत जाते. तसं ह्या पिंकलर मध्ये काय होतंय, ज्याच्या मुळापर्यंत असतो आपल्याला कळते बाबा या पद्धतीने पाणी दिले जाते. तर मित्रांनो, तुम्ही कांद्याला कशा पद्धतीने पाणी देता आणि कसं नियोजन करता एक कमेंट सांगा. कारण या शेतकऱ्यांनी या पद्धतीने केले. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, फॉलो